श्री स्वामी समर्थ. अधिक महिन्यात हे 5 संकेत दिसले, तर समजा स्वामी समर्थांची कृपा तुमच्यावरती आहे. तुम्ही अधिक महिन्यात स्वामींची सेवा करत असाल. स्वामी समर्थांची कृपा तुमच्यावरती झाली आहे, हे ओळखण्याचे 5 अत्यंत दुर्मिळ संकेत. कोणते? जर या 33 दिवसात तुम्हाला यातील एकही खूण दिसली, तर समजून जा, तुमचं नशीब आता पलटणार आहे. तर आजचा हा व्हिडिओ तुमच्या आयुष्यातील सगळ्यात महत्त्वाचा व्हिडिओ ठरू शकतो. कारण की यात दडलेलं आहे तुमच्या सेवेचं फळ. तर यंदा आषाढ महिना म्हणजेच अधिक महिना हा 17 मेपासून आहे ते 15 जूनपर्यंत. पहिला संकेत, पहाटे 3 ते 5च्या दरम्यान आपोआप जाग येणं. अधिक महिन्यात जर तुमची झोप अचानक पहाटे 3 ते 5 या ब्रह्ममुहूर्तावरती उडू लागली, तर हे साक्षात स्वामींचे बोलवणे आहेत. या काळात वातावरणात स्वामींची चैतन्य शक्ती सात्विक असते. जर तुम्हाला जाग आल्यावर लगेचच स्वामींचे नाव ओठावरती येत असेल किंवा अक्कलकोटची आठवण येत असेल, तर स्वामी तुमच्या घरातच वावरत आहेत. कारण की ब्रह्ममुहूर्तामध्ये चोळप्पाची निष्ठा हे आपण पाहिलेली आहे. जेव्हा स्वामी अक्कलकोटला आले होते, तेव्हा ते बाळप्पाच्या घरी राहिले. रात्रीच्या वेळी स्वामी अनेकदा दिव्य तेजात असायचे. स्वामींच्या अक्कलकोटामधील वास्तव्यात चोळप्पांना रात्रीच्या वेळी स्वामींच्या खोलीतून एक वेगळाच प्रकाश जाणवायचा. जर तुम्हालाही अधिक महिन्यात पहाटे 3 वाजता जाग येत असेल, तर समजा स्वामींच्या त्या दिव्य तेजाचा एक अंश तुमच्या घरात आला आहे. चोळप्पासारखी निष्ठा ठेवा, स्वामी तुमच्या घराची राखण करतील. दुसरा संकेत, घरात अचानक सुगंध दळवळणं. सुगंधी पादुकाचा अनुभव. तुम्ही अगरबत्ती लावलेली नाही, घराची खिडकी बंद आहे, तरी देखील अचानक चंदनाचा, अत्तराचा किंवा तुळशीचा मंद सुगंध आला, तर समजा तुमची सेवा स्वामींनी स्वीकारलेली आहे. स्वामींच्या आगमनाची ही सगळ्यात मोठी खूण आहे. हा सुगंध काही सेकंदसाठीच येतो, पण तुमच्या मनाला एकदम शांत करून जातो. स्वामींच्या अंगाला किंवा त्यांनी स्पर्श केलेल्या वस्तूंना नेहमी अष्टगंध किंवा हिना यासारखा एक दिव्य नैसर्गिक सुगंध यायचा. अक्कलकोटमध्ये जेव्हा भक्त स्वामींच्या दर्शनाला जायचे, तेव्हा स्वामी तेथे नसतानाही त्या जागेवरती एक विलक्षण सुगंध दरवळायचा. जर या अधिक महिन्यात तुम्हाला तुमच्या देवघरात किंवा तुळशीपाशी आसपास अचानक चंदनाचा वास आला, तर समजा स्वामी अक्कलकोट सोडून तुमच्या घराचा भावपोटी तुमच्या घरी आलेले आहेत. तिसरा संकेत, स्वप्नात लहान मूल आणि संन्यासी किंवा अन्नदान दिसणे. यामध्ये बाळप्पाची स्वप्न आणि त्यांचा दृष्टांत आठवा. अधिक महिन्यात स्वप्नशास्त्र खूप महत्त्वाचे ठरते. जर स्वप्नात तुम्हाला एखादे हसणारे मूल दिसले, स्वामींचे बाळ रूप असू शकते किंवा एखादे महान तपस्वी तुम्हाला आशीर्वाद देताना दिसेल, तर ही तुमच्या कर्माची पावती असेल. विशेषतः जेव्हा स्वप्नात अन्नदान करताना दिसणं म्हणजे तुमच्या घरातील दारिद्र्य आत्ता कायमचे जाणार असे प्रतीक मानले जाते. कारण की बाळप्पांना स्वामींनी स्वप्नात दर्शन देऊन अक्कलकोटला येण्याची आज्ञा दिली होती. जसे स्वामींनी बाळप्पांना स्वप्नात एक दृष्टांत दिलं होतं की त्यांच्या आयुष्याची दिशा बदलली आहे. तसेच या अधिक महिन्यात
जर तुम्हाला स्वामींचे दर्शन स्वप्नात झाले, तर तो केवळ योगायोग नाही, तर तो स्वामींनी तुम्हाला दिलेला संकेत आहे, की आता तुझी काळजी मी घेतोय. तू फक्त तुझे कर्म कर. 4था संकेत, रखडलेली कामे अचानक मार्गी लागणे. 8वा, मालप्पाची वटवृक्ष सेवा कशी होती? कारण की स्वामी प्रसन्न झाले की चमत्कारापेक्षा जास्त मार्ग दिसू लागतात. कित्येक वर्षापासून कोर्टाची केस अडकलेली असेल, मुलांचे लग्न ठरत नसेल किंवा आजारपण पाठ सोडत नसेल आणि अचानक या 33 दिवसामध्ये, अधिक महिन्यामध्ये त्या कामांना गती मिळेल. तर समजा स्वामींनी तुमच्या जीवनातील अडथळे दूर करायला सुरुवात केली आहे. स्वामी कृपेने रस्ता मोकळा होतो. मालप्पा कोंडू हे अक्कलकोटचे एक सामान्य भक्त होते, ज्यांच्यावरती अनेक संकटे होती, पण स्वामींच्या वटवृक्षाखाली बसून त्यांनी सेवा केली आणि त्यांची सर्व संकटे एका रात्रीत दूर झाली आहेत. अक्कलकोटच्या त्या वटवृक्षाखाली बसून जसे मालप्पाचे नशीब पलटले, तसेच तुमचेही पलटू शकते. अधिक महिना हा तुमच्यासाठी तोच वटवृक्ष आहे. जर तुमची रखडलेली कामे अचानक मार्गी लागली, तर समजा स्वामींनी तुमच्या नशिबाच्या वेलीला आत्ता सुखाची फळे लावली आहेत. 5वा संकेत, घरात कमलाची शांतता आणि चिडचिड थांबणे. स्वामींचे अभयदान आठवा. कारण की सगळ्यात मोठा संकेत हा की घराच्या वातावरणात असतो. तो म्हणजे जर तुमच्या मनातील भीती कमी झाली असेल, पती पत्नीमधील वाद थांबले असतील किंवा तुम्हाला आतून सकारात्मक वाटू लागलं असेल, तरीही स्वामींची उपस्थिती आहे. स्वामी जिथे असतात तिथे भीतीला जागा नसते. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे, या शब्दाचा अनुभव तुम्हाला तुमच्या मानसिक शांततेतून येतो. एका भक्ताला वाघाची भीती वाटायची, तेव्हा स्वामींनी त्याला भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे, हे अजरामर वाक्य बोलून शांत केले होते. ज्याप्रमाणे स्वामींनी त्या भक्ताची भीती एका क्षणात घालून त्याला मानसिक शांती दिली, तसेच जर या महिन्यात तुमच्या घरातील कटकटी संपून तुम्हाला शांत वाटू लागलं असेल, तर समजा की स्वामींनी तुमच्यावर अभयदान टाकलं आहे. भीती गेली की समजावं, स्वामी आले आहेत. हे संकेत दिसले तर अहंकार करू नका, उलट स्वामींच्या चरणी नतमस्तक व्हा. अधिक महिन्याचे उर्वरित दिवस अधिक निष्ठेने आणखी सेवा करा, चांगले कर्म करा. ब्रह्मांड नायकांची नजर आता यापैकी कोणते संकेत तुम्हाला दिसले आहे ते देखील तुम्ही कमेंट्समध्ये जरूर सांगा. तुमचा अनुभव एक माहिती उपयुक्त वाटली असेल, हा व्हिडिओ एका स्वामी भक्तापर्यंत जरूर पोहोचवा, जेणेकरून त्यांना देखील याची माहिती मिळेल. आणि कमेंट्समध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. स्वामी आपण लवकरच भेट. अशक्य ही शक्य करण्याची ताकद आहे.